हाय हॅलो नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तर त्याला आपण कॅनव्हास वापरून पॅचवर्क करून मागचा बॅकनेक तयार करणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला बॅक पार्ट घेतला आहे, अस्तरचा पार्ट आहे. इथे मी गळा रुंदी 2.5 टाकली आहे. मागचा गळा आहे जो खालून आपल्याला 4ची पट्टी हवी आहे, तर मी 4 + 1 अशी 5 इंचावरती मार्किंग केली आणि खालून गळा रुंदी मी 3 इंच इतकी घेतली आहे. आता 2.5 आणि 3 याप्रमाणे मी इथे जोडून घेतला आहे. त्यानंतर इथे 1.25 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत आणि याप्रमाणे असा शेप देणार आहोत. म्हणजे याप्रमाणे आपल्याला काठ जोडता येईल आणि हा जो शेप आहे तो गळारुंदीपर्यंत जोडायचा आहे याप्रमाणे. आता ही जी मार्किंग आहे त्याच्या इकडे आपला काठ येणार आहे. ही मार्किंग नाही केली तरी चालते. आता याप्रमाणे आपण हा गळा कट करून घेणार आहोत. तर इथे मी हा गळ्याचा पार्ट कट करून घेतला आहे. ही जी पट्टी आहे ही सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. हा जो छोटा पार्ट आहे हा आपल्याला शेवटला मेजरमेंटसाठी लागणार आहे. त्यानंतर आता आपण कॅनव्हासवरती गळ्याची मार्किंग करणार आहोत. याप्रमाणे डबल कॅनव्हास घ्यायचा आहे आणि हा गळ्याचा जो शेप आहे तो आहे ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हा जो गळा आहे त्याच्या पुढे मी साधारण 2 इंच इतकी मार्किंग करून गळा वाढवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1.5 पावणे 2 इंच तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही गळा कमी जास्त करू शकता. मार्किंग करून झाल्यानंतर कॅनव्हासप्रमाणे जशी मार्किंग केली आहे त्याचप्रमाणे आपण कटिंग करून घेणार आहोत. आता हे जे कॅनव्हासचे 2 पार्ट आहेत ते आपण काठाचा जो भाग आहे त्याच्यावरती स्टिच करून घेणार आहोत. तर हे आपले काठाचे 2 भाग झाले. त्यानंतर गळ्याचा जो अस्तरचा पार्ट आहे तो सुद्धा आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. त्यानंतर ही जी छोटी पट्टीचा जो पार्ट उरलेला आहे तो सुद्धा आपण वाढवून घेणार आहोत. शिलाई मार्जिनसाठी तो आपल्याला वाढवावा लागेल. तर इथे मी डबल अस्तरचा पार्ट घेतला आहे आणि फक्त साईडने 1 इंच इतकं वाढवून घेणार आहोत. उंची जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे, फक्त शिलाई मार्जिन वाढवायची आहे. आता हा जो आपला बॅक पार्ट आहे सुरुवातीला तो घ्यायचा आहे. आता हे जे मेन फॅब्रिक आहे त्याचे आपण सुरुवातीला 2 पार्ट करून घेणार आहोत. आता हे जे अस्तरचे 2 पार्ट आहेत ते आपण मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घेणार आहोत. अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण जसे पार्ट अस्तरला जोडतो त्याचप्रमाणे हे पार्ट जोडायचे आहेत. मेन कपड्याची जी बाजू आहे ती आपल्याला वरती येईल याप्रमाणे अस्तर ठेवायचं आहे आणि हे अस्तरचे पार्ट जोडून झाल्यानंतर एकासमोर एक येतील याप्रमाणे आता हे अस्तर आपण इथे जोडून घेणार आहोत. याप्रमाणे अस्तर जोडून झाल्यानंतर आता आपण उरलेला जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेणार आहोत. हा इथे आपला पहिला पार्ट तयार झाला आहे. आता याचप्रमाणे आपण दुसरा पार्टसुद्धा तयार करणार आहोत. तर इथे हा मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेतला आहे याप्रमाणे. आता हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपण साईडला ठेवणार आहोत. आता जो कॅनव्हासचा पार्ट आहे तो आपण काठावरती याप्रमाणे ठेवणार आहोत. जी सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूला आहे काठाची आणि जी उलटी बाजू आहे ती कॅनव्हासच्या साईडला आहे. आता याप्रमाणे हा कॅनव्हास जो आहे तो आपण या काठाच्या पार्टवरती स्टिच करून घेणार आहोत. हा जो कॅनव्हास आहे तो काठावरती आपण आहे तसा स्टिच करून घेणार आहोत. शिलाई मारून झाल्यानंतर आता ही जी गळ्याची बाजू आहे ती आपण कॅनव्हासप्रमाणे कट करून घेणार आहोत आणि ही जी बाहेरची बाजू आहे त्याला आपण साधारण अर्धा इंच इतकी मार्जिन सोडून कट करून घ्यायचं आहे. याप्रमाणे कट करून झाल्यानंतर आता इथे आपण छोटे छोटे कट मार्क देणार आहोत. म्हणजे हे जे कापड आहे ते पाठीमागे व्यवस्थित वळेल याप्रमाणे. आता इथे कट देऊन झाल्यानंतर हा जो काठाचा भाग आहे तो आपण कॅनव्हासवरती असा वळवून वरून एक शिलाई करून घेणार आहोत याप्रमाणे. याचप्रमाणे काठाचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण तयार करून घेणार आहोत. इथे मी काठाचे हे दोन्ही पार्ट तयार करून घेतले आहेत.
आता आपण अस्तरचा पार्ट घेणार आहोत। अस्तरची बाजू वरती आहे आणि सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूला आहे। आता याच्यावरती आपण हा भाग असा ठेवणार आहोत। तर गळ्याला मी गोल्डन कलरची पाइपिंग वापरणार आहे। तर सुरुवातीला इथे मी ही पाइपिंग जी आहे ती गळ्याच्या साईडनी शिवून घेणार आहे। कॅनव्हासला काठाचा जो भाग आहे त्याच्यावरती मी गोल्डन कलरची पाइपिंग आहे ती लावणार आहे। तर इथे मी पाइपिंग लावून घेते। शिलाई मारून झाल्यानंतर आता इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे म्हणजे पट्टी पाठीमागं सहज वळेल। आता याप्रमाणे कॅनव्हासची पट्टी सरळ बाजूवरती पलटवून घ्यायची आहे याप्रमाणे। त्यानंतर वरून एक शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर ही जी दुसरी बाजू आहे तिथे आपण गोल्डन कलरची लेस लावणार आहोत। कॅनव्हासची जी पट्टी आहे त्याच्यावरून आपल्याला ही लेस लावायची आहे याप्रमाणे। आता इथे आपली ही लेस लावून झालेली आहे। आता याचप्रमाणे आपण दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेणार आहोत। इथे मी हा दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतला आहे। आता या दोन पार्टच्या मध्ये जी पट्टी आहे ती आपण तयार करणार आहोत। तर जो आपण एक्स्ट्रा मार्जिनसाठी वाढवलेला अस्तरचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मी अशी गोल्डन कलरची पाइपिंग जोडून घेतली आहे याप्रमाणे। त्यानंतर मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि अस्तरवरती ते कापड उलटं ठेवायचं आहे याप्रमाणे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे। आता सरळ भाग बाहेर काढायचे आहेत आणि वरून दाबटीप करून घ्यायची आहे। आता हा मधला जो पार्ट आपण कट केलेला होता सुरुवातीला तो घ्यायचा आहे आणि इथे याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आहे। वरती पाव इंच मी सोडलं आहे कारण ते शिलाई मार्जिनमध्ये गेलं आहे। त्यानंतर हे जे दोन मेन पार्ट आहेत ते इथे ठेवायचे आहेत। आता ही जी मागची गळ्याची पट्टी आहे ती मला 4 इंच इतकी हवी आहे। तर इथे मी 4.5 इंच इतकी ही पट्टी ठेवली आहे कारण अर्धा इंच कमरेची पट्टी मी फोल्ड करण्यासाठी घेतली आहे। आता हा जो मध्ये कट केलेला पार्ट होता त्या पार्ट इतकीच मध्ये जागा शिल्लक राहिली आहे हे चेक करून घ्यायचं आहे। ते मी इथे चेक करून घेतलं आहे। हे व्यवस्थित चेक करून घेतलं की वरती गळा रुंदीसुद्धा कमी जास्त होणार नाही। आता याप्रमाणे हे दोन्ही पार्ट आपण इथे स्टिच करून घेणार आहोत। आता हे दोन्ही पार्ट जोडून झाल्यानंतर जसे आपण मागच्या पार्टला 2 टक्स देतो त्याप्रमाणे हे टक्स द्यायचे आहेत। आता इथे मी हे दोन्ही टक्ससुद्धा दिले आहेत। एक्स्ट्रा जर पार्ट वाटत असेल तर तो इथे कट करून घेतला आहे। त्यानंतर आपण कमरेची पट्टी लावणार आहोत। इथे मी कमरेची पट्टीसुद्धा जोडून घेते। आणि याप्रमाणे आपला हा बॅकनेक गळ्याचा मागचा जो भाग आहे तो तयार झाला आहे याप्रमाणे। तर हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।